नमस्कार विद्यार्थी मित्र हो. चला तर आता आपली बायोलॉजीची वेळ आहे. याच्या अगोदर तुम्ही रेस्पिरेशन टॉपिक शिकला आहात ऑलरेडी, आणि या रेस्पिरेशन टॉपिकला संलग्न असलेलाच पुढे कंटिन्यू सर्क्युलेशन हा टॉपिक पॉईंट आपल्याला दिला आहे. टॉपिक न करता पॉईंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिला आहे. तर सर्क्युलेशनच्या विषयी आपण आज माहिती बघणार आहोत. सर्क्युलेशन इन ॲनिमल्स असा हा पॉईंट आपल्या या टॉपिकमध्ये दिलेला 8व्या क्रमांकाच्या टॉपिकमध्ये. तुम्हाला कल्पना आहे की प्राण्यांच्या बाबतीमध्ये इन केस ऑफ हायर ॲनिमल्स या ठिकाणी याचा अर्थ काय की जे विकसित प्राणी आहेत अशा प्रकारच्या हायर ॲनिमल्समध्ये द सर्क्युलेशन इज कॅरीड आउट थ्रू दी स्पेशल फ्लुइड्स दॅट इज वॉट कॉल्ड एज दी ब्लड अँड दी लिम्फ. दोन प्रकारचे फ्लुइड्स आपल्या शरीरामध्ये आहे. एक मेजर फ्लुइड दॅट इज वॉट कॉल्ड एज ब्लड, which is a unique circulating fluid within the body, and the another fluid is which is colorless fluid, that is what called as a lymph, and this lymph is present within the body surrounding to the cells and tissues. It keeps the tissue weight. पेशी आणि पेशी समूह, ऊतीचा समूह याला ओलसर ठेवण्याचं काम हा लिंफ करत असतो. आणि हा लिंफ पेशी आणि रक्त या दोघांच्यामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी मदत करत असतो. कारण रक्तातील काही घटक पेशीपर्यंत आणि पेशीतले काही घटक रक्तामध्ये हे डायरेक्टली जाऊ शकत नाही, तर त्यासाठी मीडिएटर म्हणून हा लिंफ काम करत असतो. त्या पद्धतीने ब्लड आणि लिंफ हे दोन महत्त्वाचे सर्क्युलेटिंग फ्लुइड्स आहेत. तर या ठिकाणी ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम ॲनिलिडापासून पुढचे जे फायलम आहे त्या सगळ्या फायलममध्ये ॲनिलिडामध्ये, त्याचप्रमाणे कॉरिटामध्ये आपल्याला स्पेशलाइज सर्क्युलेटिंग फ्लुइड्स पाहायला मिळतात. दॅट इज वॉट कॉल्ड एज अ ब्लड, अँड इट इज पंप टू द टिश्यूज बाय द हार्ट थ्रू द ब्लड वेसल. आपल्याला असं म्हणता येईल की ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम जी आहे ह्युमन बिईंगमध्ये असलेली ही 3 महत्त्वाच्या घटकांनी बनलेली आहे. त्यामधला पहिला घटक म्हणजे सर्क्युलेटिंग फ्लुइड ब्लड, दुसरा घटक म्हणजे हार्ट, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ब्लड वेसल्स. ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल हे 3 महत्त्वाचे कॉम्पोनंट ब्लड व्हास्क्युलर सिस्टीममध्ये आहे. ते नाव जे दिले ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम, या शब्दाचा अर्थ काय? व्हास्क्युलर वेसल्स. ब्लड ब्लड along with the vessels and the heart, these 3 together form the blood vascular system. त्या ब्लड व्हास्क्युलर सिस्टीमचे 2 मुख्य प्रकार आपल्याला प्राण्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यातला पहिला प्रकार जो त्याला म्हणतात ओपन सर्क्युलेशन. हा जो प्रकार आहे ते ओपन सर्क्युलेशन, ह्याच्यामध्ये the blood is directly in contact with the body cells. Blood is present within the body cavity. जसं आपण पाहतो की ह्युमन बिईंगमध्ये ब्लड हे जे आहे हे रक्तवाहिन्यांच्या मध्ये आहे, हृदयाच्या मध्ये आहे. इट इज नॉट प्रेझेंट इन द ओपन सायनस. पण ओपन सर्क्युलेशनमध्ये आपल्याला रक्तपुरवठा किंवा रक्त जे आहे ते ओपन स्पेसेसमध्ये पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये रक्ताचं आणि पेशींच्यामध्ये देवाणघेवाण जी आहे ती डायरेक्टली होत असते, कारण ते एकमेकाच्या संपर्कात आहेत. एक्सचेंज ऑफ मटेरियल टेक्स प्लेस डायरेक्टली बिटवीन द ब्लड अँड सेल्स ऑर द टिश्यू ऑफ द बॉडी. आणि सामान्यपणे याच्यामध्ये ओपन सर्क्युलेशनमध्ये रक्ताचा जे काही फ्लो आहे, ब्लड फ्लो जो आहे तो लो प्रेशरने आहे. आणि या प्रकारचे जे ब्लड आहे त्याला हिमोलिम्फ असं म्हणतात. उदाहरणार्थ कॉक्रोच गेल्या वर्षी आपण स्टडी केलेला आहे. आणि या प्रकारचे जे हिमोलिम्फ आहे त्याच्यामध्ये देयर इज नो रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन विच इज प्रेझेंट इन द हायर ऑर्गॅनिझम्स. एक्झाम्पल आहे त्याचं आर्थ्रोपॉड्स. तर ते कॉक्रोचची डायग्राम दिलेली आहे, असाइनमेंट दिले आहे पेज नंबर 163वरती तुमच्यासाठी मागच्या नॉलेजच्या बेसवरती. तर इथे 3 लेबल तुम्हाला करायचे आहेत. तर खरोखर खूप चांगलं पुस्तक दिलं आहे, इंटरॅक्टिव्ह अशा प्रकारचं पुस्तक दिलेलं आहे. झालेला भाग तुम्ही वाचून लगेच त्यावरती असाइनमेंट सोडवू शकता.
तर ही जी डायग्राम दर्शवते, या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे आपल्याला बघा, इथे ही डायग्राम दिसते तुम्हाला. तर ही सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ कॉक्रोचची डायग्राम आहे, झुरळाची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. तर 3 लेबल तुम्हाला इथे करायचे आहेत. बघा तिथे 13 चेंबरचा हार्ट दाखवलेला आहे आणि त्यामधला पहिला चेंबर म्हणजे अँटेरियर एओर्टा, त्यानंतर 12 पेअर्स ऑफ ॲलरी मसल्स म्हणून दुसरं लेबल हे ॲलरी मसल्स आहे. आणि शेवटचे काही चेंबर्स हृदयाचे लेबल केले, त्याला हार्ट चेंबर असं नाव दिलं तर तुम्ही चालतं आहे. तर हे 3 लेबल तुम्हाला इथं केले पाहिजे. तर या पद्धतीने हे 3 लेबल पुस्तकामध्ये तुम्ही करायचे. आता हे आत्तापर्यंत आपल्याला सवय नव्हती पुस्तकामध्ये काही लिहिण्याची, पण मुलांना तुम्हाला मी सांगतो की पुस्तकाचा पूर्ण वापर करायचा. पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण लिहून ठेवायच्या आहेत. हे अभ्यास करत असताना पुस्तक आपल्या समोर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये लेबलिंग व्यवस्थित करायचं आहे. तर हे आहे ओपन सर्क्युलेशनच्या संदर्भामध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे क्लोज सर्क्युलेशन. सेकंड टाईप इज क्लोज सर्क्युलेशन. तर हायर ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे क्लोज सर्क्युलेशन पाहायला मिळतं. द ब्लड फ्लोज थ्रू द क्लोज ब्लड वेसल अँड हार्ट. सो दॅट्स व्हॉट कॉल्ड ॲज क्लोज सर्क्युलेशन. इथे रक्त काही मात्र बॉडी कॅव्हिटीमध्ये नसतं, जसं की ओपन सर्क्युलेशनमध्ये आहे. ब्लड फ्लोज थ्रू दी क्लोज ब्लड वेसल अँड हार्ट. आणि इवन बॉडी सेल्स ज्या ह्यासुद्धा रक्ताच्या डायरेक्ट संपर्कामध्ये नाहीत. रक्त आणि बॉडी सेल्स या दोघांच्यामध्ये लिम्फ नावाचं फ्लुईड आहे की जे फ्लुईड इंटरमिजिएट काम करतं, दोघांच्यामध्ये देवाणघेवाणीसाठी मदत करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, क्लोज सर्क्युलेशनमध्ये ब्लड हे हाय प्रेशरने फ्लो करतं आणि त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, त्याला काय म्हणतो आपण हिमोग्लोबिन, द वन विच इज फंक्शनिंग फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. त्या क्लोज सर्क्युलेशनचे 2 प्रकार इथे दिलेले आपल्याला. पहिला आहे सिंगल सर्क्युलेशन, ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ फिश आहे, माशांच्यामध्ये अशा प्रकारचं आपल्याला सर्क्युलेशन पाहिलं तर सिंगल सर्क्युलेशन, वेअर दी ब्लड फ्लोज वन्स ओनली थ्रू दी हार्ट अँड इट इज सप्लाइड टू द बॉडी पार्ट्स. हियर इन दिस डायग्राम you can observe that the blood is flowing through the heart and it is passed toward the gills through the artery, and there in the gills the oxygen is taken and it is oxygenated, and this oxygenated blood is transported toward the body cells, and there in the body cells the oxygen is utilized. Again this deoxygenated blood is collected by the vein and it is transported toward the heart, that is what the atrium and ventricle, and then it is again transported toward the gills. तर आता या पद्धतीने आपल्याला गिल सर्क्युलेशन आणि सिस्टमिक सर्क्युलेशन या ठिकाणी क्लोज सर्क्युलेशनमध्ये, सिंगल सर्क्युलेशनमध्ये पाहायला मिळतं. तर हा आहे पहिला प्रकार सिंगल सर्क्युलेशनचा, एक्झाम्पल आहे फिश. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला डबल सर्क्युलेशन असं म्हणतात. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये होणारं हे सर्क्युलेशन डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनचा अर्थ काय की दी ब्लड फ्लोज ट्वाईस थ्रू द हार्ट ड्युरिंग ईच सायकल, प्रत्येक सायकलमध्ये. जसं इथं आपण पाहिलं की एका सायकलमध्ये ब्लड एकदाच फ्लो होत आहे, म्हणजे हार्ट टू गिल्स, गिल्स टू बॉडी पार्ट्स आणि अगेन म्हणजे हार्ट, या पद्धतीने. तसं इकडे डबल सर्क्युलेशनमध्ये ब्लड जे आहे ते एका सायकलमध्ये 2 वेळा हृदयातनं जात आहे बघा. तर कशा पद्धतीने जाते, तर त्यासाठी आपल्याला हृदयाचं थोडंसं स्ट्रक्चर अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे या प्रकारचं सर्क्युलेशन हे पक्षी आणि सस्तन प्राणी म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्सच्यामध्ये पाहायला मिळतं. तर इथे बघा या डायग्राममध्ये खूप सुंदर दिलेलं आहे. तर हे मधला जो स्क्वेअर दिसतोय आपल्याला, हा मधला स्क्वेअर म्हणजे हृदय असं लक्षात घ्या. तर त्याचे 4 भाग केलेले आहेत. वरचे 2 भाग जे आहेत ते ॲट्रियम आहे, खालचे 2 भाग जे आहेत ते वेंट्रिकल्स आहेत. तर 2 प्रकारचे सर्क्युलेशन त्याला नाव दिलं आहे. एकाला नाव दिलं आहे पल्मोनरी सर्क्युलेशन आणि दुसऱ्याला नाव दिलं आहे सिस्टमिक सर्क्युलेशन. तर काय आहे पल्मोनरी सर्क्युलेशन, तर सामान्यपणे हे समजून घ्यायला आपल्याला काय केलं पाहिजे, हृदयाचे जे 2 डावा आणि उजवा भाग आहे त्यामध्ये प्रत्येकी 2-2 कप्पे आहेत. म्हणजे राईट साईडचं राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट साईडचं लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. याचा जर विचार केला आपण तर राईट साईड इज कन्सिस्टिंग ऑफ डिऑक्सिनेटेड ब्लड वाईल द लेफ्ट साईड इज कन्सिस्टिंग ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड.
तर इथे लक्षात घ्या की राईट व्हेंट्रिकलमधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पल्मोनरी आर्टरीच्या मार्फत लंग्सकडे पाठवलं जातं ऑक्सिजन मिसळवण्यासाठी. आणि लंग्समध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड तयार झालं की ते ब्लड पल्मोनरी व्हेनच्या मार्फत लेफ्ट ॲट्रियममध्ये आणलं जातं. तर हा जो फ्लो आहे याला म्हणायचं पल्मोनरी सर्क्युलेशन. काय म्हणायचं? पल्मोनरी सर्क्युलेशन. म्हणजे हृदयाकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे लंग्सकडे पाठवायचं आणि लंग्सकडून पुन्हा ते हृदयाकडे आणायचं. हा पहिला फ्लो. आणि दुसरा फ्लो जो आहे त्याला म्हणायचं सिस्टमिक सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये काय होतं? हृदयाकडे लंग्सकडून आलेलं ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे त्याचा वापर ते लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मार्फत डॉर्सल एओर्टाच्या मार्फत बॉडी ऑर्गनकडे पाठवलं जातं. बॉडी ऑर्गनमध्ये ऑक्सिजन वापरलं जातं आणि मग राहिलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते सुपेरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा या दोघांच्या मार्फत राईट ॲट्रियममध्ये पाठवलं जातं. म्हणजे हृदयाकडनं बॉडीकडे आणि बॉडीकडनं पुन्हा हृदयाकडे या पद्धतीने जो ब्लड फ्लो आहे त्याला सिस्टमिक सर्क्युलेशन असं म्हणायचं. तर या पद्धतीनं आपल्याला डबल सर्क्युलेशन इथे लक्षात घेता येईल. तर हा एक भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम याच्यामध्ये ओपन व्हास्क्युलर सिस्टीम आणि क्लोज व्हास्क्युलर सिस्टीम, तर याचा फरक तुम्हाला करता आला पाहिजे. या दोघांचे मेजर फरक आता ह्या एवढ्या चर्चेवरनं तुम्हाला वहीमध्ये लिहिता आलं पाहिजे. ते तुम्ही लिहून काढायचे आहेत व्यवस्थित. ते तुमच्या वहीमध्ये लिहून काढा पाहिजे. तर प्रश्न लिहून ठेवा. डिस्टिंग्विश बिटवीन ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज्ड सर्क्युलेशन. त्यानंतर आणखी एक प्रश्न तिथे लिहून ठेवा. एक्सप्लेन दी डबल सर्क्युलेशन इन ह्युमन बॉडी. तर त्यामध्ये विथ रेफरन्स टू पल्मोनरी सर्क्युलेशन अँड सिस्टमिक सर्क्युलेशन. तर हा एवढा पॅरेग्राफ जर तुम्ही वाचला आणि व्यवस्थित समजावून घेतला तर तुम्हाला निश्चितपणे याचं उत्तर सहजपणे सापडू शकेल. प्रोव्हाइडेड दॅट यू हॅव टू अंडरस्टँड the 4 chambers of the heart and the blood, what type of blood is containing within them. तर एवढं जर तुम्हाला समजलं तर डबल सर्क्युलेशन हा भाग तुम्हाला निश्चितपणे समजेल. ठीक आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असा 8.9 हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण स्टडी करणार आहोत. तर त्यासाठी तयार राहा. दिलेला असाइनमेंट जे आहे ती व्यवस्थित सोडवा. पुस्तकामध्ये योग्य ठिकाणी तुम्ही पेनाचा वापर केला तर काहीच हरकत नाही आहे. हायलाईट करायला शिका. मार्कर घ्या, मार्करने हायलाईट करा. जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते व्यवस्थित मार्क करून ठेवा. आणि वहीमध्ये सुद्धा लिहिण्यासाठी मागे पुढे न पाहता व्यवस्थित या नोट्स व्यवस्थित लिहून काढा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन या मुद्द्यासाठी. जय गुरुदेव.